दही, इनो, सोडा काहीही न वापरता आज आपण पिकलेल्या केळीपासून कुरकुरीत डोसा कसा बनवता येईल ते पाहणार आहोत. डोसा बघा किती जाळीदार आणि मस्त तयार झालेला आहे. रंग बघा त्याला किती सुंदर आलेला आहे. कुरकुरीत आहे. चवीला तर एकदम स्वादिष्टच आहे. केळ्याची कुठलीही रेसिपी चवीला छानच असते. चला तर मग वेळ न दवडता कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते आपण पाहूया. तर इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. तर केळी घेताना ती कच्ची केळी घेऊ नका, पिकलेली केळीच आपल्याला वापरायची आहे, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो. केळी आपण सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेऊया आणि यानंतर मिक्सरला आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे. केळी इथे सोलून झालेली आहेत. काळा भाग जो होता तो सुद्धा केळीचा काढून टाकलेला आहे आणि आता केळी आपण बारीक कट करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण ह्याला कट करून घेऊया. हा डोसा जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे, कारण त्याचा स्वाद जो आहे तो अप्रतिम आहे. मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही हा डोसा तयार करून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा घरामध्ये खूपदा पिकलेली भरपूर केळी असतात, ती आपण फेकून देतो, तर त्याचा असा वापर आपल्याला करायचा आहे. केळी कट करून झाली. आता पाव कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरला तरीसुद्धा चालेल. अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं आपण बेसन घेतलेलं आहे. यामध्येच आता पाव कप इतकंच आपण ओलं नारळ घेतलेलं आहे. ओला नारळ, खोवलेला ओला नारळ आहे हा. यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे साखर घालायची आहे. जर तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, जास्त गोड नको असेल तर. अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे फिरवून घेतल्यानंतर बॅटर घट्ट आहे म्हणून अर्धा कप पाणी परत घेतलं, त्यातलं पाव कप पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. एक स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. ह्यामध्ये गुठळी असता कामा नये. एकूण पाऊण कप पाणी घालून मी ही स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर राहिलेलं आहे त्यामध्ये उरलेलं पाव कप पाणी आपण घालायचं आणि सगळं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर एकूण आता आपलं 1 कप पाणी इथे लागलेलं आहे. हे सगळं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं फेटून पण घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि आपला डोसा जो आहे तो जाळीदार बनायला मदत होईल. आता पळी घालून एकदा आपण पीठ चेक करून घेऊ की यामध्ये किती पाणी आवश्यक आहे. तर इथे बघा हे पीठ जे आहे ते घट्ट आहे, त्यामुळे थोडं पाणी आपण पुन्हा वापरणार आहोत. आता मात्र 2-2 चमचे करूनच पाणी वापरा, म्हणजे पाण्याचा अंदाज येईल आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की पाणी किती लागलेलं आहे. तर इथे बघा पाणी आहे ते पुन्हा पाव कप पाणी मी वापरलेलं आहे, म्हणजे एकूण 1 कप आणि पाव कप, सव्वा कप पाणी वापरलेलं आहे या बॅटरकरता. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं हे जे बॅटर आहे ते विश्रांतीसाठी आपण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनटानंतर हे बॅटर बघा, ह्याला चांगली जाळी पडलेली आहे, त्याला बुडबुडे आलेले आहेत, हे फर्मेट झालेलं आहे थोडंसं. तर असंच बॅटर आपल्याला हवं आहे. याचा आपण डोसा बनवणार आहोत. बिडाचा तवा घेतलेला आहे. बिडाच्या तव्यावर डोसा जो आहे तो चांगला कुरकुरीत होतो. त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप किंवा बटरचा पण वापर करून घेऊ शकता. पाण्याचा हबका मारून तवा चांगला पुसून घ्यायचा आहे. तव्याचं तापमान जास्त असता कामा नये, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. साधारणच गरम असायला पाहिजे तवा. आता 1 पळी बॅटर आपण ह्या तव्यावर घालूया मध्यभागी आणि हलक्या हाताने ह्याला गोल गोल फिरवायचं आहे. गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तर या डोस्याला किती जाळी पडलेली आहे. आपण इथे दही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा हा डोसा जाळीदार तयार झालेला आहे. वरून तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता. मंद आचेवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला तयार करून घ्यायचा आहे. यानंतर ह्याची काठ सोडवून घ्यायची आणि डोसा जो आहे तो दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे. आता हा पहिलाच डोसा आहे, त्यामुळे तो तव्याला चिकटलेला आहे. जसं जसं तवा सेट होईल तसं डोसा जो आहे तो व्यवस्थित निघेल. इथे बघा हा मस्त असा डोसा तयार झालेला आहे.
हा पिकलेल्या केळीपासून डोसा तयार केलेला आहे असं कोणी म्हणणार देखील नाही. इतका मस्त हा डोसा तयार होतो. दुसरा डोसा तयार करताना तवा चांगला पुसून घ्यायचा आहे, चांगला साफ करून घ्यायचा आणि नंतरच दुसरा डोसा घालायचा आहे. हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही नॉनस्टिक तव्यावर जर हा डोसा करणार असाल तर तो थोडासा सॉफ्ट तयार होतो. मात्र बिडाच्या तव्यावर जर तुम्ही डोसे तयार केलेत कुठलेही तर ते चांगले कुरकुरीतच तयार होतात. त्यामुळे कुरकुरीत डोसा हवा असेल तर बिडाच्या तव्यावरच तुम्ही डोसा तयार करा. तुम्हाला सॉफ्ट डोसा आवडतो की कुरकुरीत डोसा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नेहमी कुरकुरीत डोसा तयार करते कारण की कुरकुरीत डोसा मला स्वतःला खूप आवडतो. सॉफ्ट डोसा खायला मला आवडत नाही. त्यामुळे मी असे डोसे तयार करत असते. डोसा बघा किती सुंदर तयार झालेला आहे आणि त्याला रंग बघा. हा रंग जो आहे तो साखरेमुळे आलेला आहे. साखर कॅरमलाइज होते त्यामुळे डोशाला रंग चांगला येतो. तुम्ही पाहू शकता इथे डोशाचा रंग किती सुंदर आहे. दुधासोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता किंवा दहीमध्ये साखर घालून पण तुम्ही खाऊ शकता. चहासोबतही खाऊ शकता हे डोसे. तर त्याला चटणी वगैरे करण्याची गरज नाही आहे. तर डोसा बघा किती मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे, कुरकुरीत आहे. खालून एकदम कुरकुरीत आहे, वरून थोडासा सॉफ्ट आहे. बनाना डोसा किंवा केळीचा डोसा तुम्ही जाळीदार जाड असा खाल्ला असेल, पण असा कुरकुरीत डोसा कधी बनवला आहे का किंवा खाल्ला आहे का? नक्की कमेंट करून सांगा. डोसा बघा किती मस्त तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.